नमस्कार, मी अस्मिता रोमॅन्टिक्स टीमची मेंटर आहे. गेल्या 3 वर्षात माझा रोल हळूहळू बदलला आहे. सुरुवातीला चला रे आठवड्यातून 4 ते 6 तास तरी काम करायला हवं, या प्रोजेक्टवर आपली छान थोडा मीट होईल वगैरे मोटिवेट करण्यापासून यावर्षी तुम्हाला काही मदत हवी असेल तर आधी सांगून ठेवा, म्हणजे मी हात मोकळा ठेवील, इथपर्यंत गाडी आली आहे. त्यानंतर मी सगळी मुलं खूप काही शिकली. रोमॅन्टिक्स टीममधून नुसती इंजिनिअरिंग स्किल नव्हेत, पण टीमबरोबर कसं संपवायचं, वेळ आणि क्वालिटी यांचा बॅलन्स, टुर्नामेंटच्या वेळी स्टेट्स असताना शांत कसं राहायचं, एक ना अनेक छोट्या छोट्या गोष्टी. खूप कौतुक वाटतं मला या मुलांचं. आत्ताशी हायस्कूलमध्ये आहेत, पण कितीतरी अवधान छान सांभाळतात. शाळा आहेच, त्याबरोबर रोबोटिक्स आणि आता नवीन म्हणजे समर इंटर्नशिप, रिसर्च प्रोग्राम, युनिव्हर्सिटी प्रोग्राम्स, या सगळ्यांची ॲप्लिकेशन. अस्मिता सगळ्या ॲप्लिकेशनमध्ये तिच्यावरचा तिच्या रोमॅन्टिकच्या कामाचा प्रभाव मला खूप जाणवले की गेल्या 3 वर्षात जीव तोडून काम केल्यावर मिळणाऱ्या यशाचा माझा तिला समजला आहे. पण अजून एक महत्त्वाचा धडा शिकायचा राहिला होता की गेल्या वर्षी अस्मीने आणि सगळ्या टीमनेच खूप काम केलं होतं. मुलं स्टेट चॅम्पियनशिपमध्ये गेली, पण अनपेक्षितपणे एका पॉईंटने स्टेट चॅम्पियनशिपची शेवटची मॅच हरली. वर्ल्ड चॅम्पियनशिपला जायची संधी अगदी थोडक्यात हुकली. ती अस्मीची पहिलीच वेळ होती. खूप कष्ट घेतल्यावरही हवं तेवढं यश न मिळण्याची खेळ. म्हटलं की हरणं जिंकणं आलंच. कधीतरी हा धडा शिकायचा होताच तिला, पण तरीही हरणं मुलांचंच नाही तर मलाही खूप दुखलं. आता चॉकलेट गोळी देऊन रिझवण्याशिवाय दिवस तर उरले नाही. पुढचे 2 आठवडे थोडे अस्वस्थपणेच गेले. आणि एका संध्याकाळी मला ऑफिसमध्ये अस्मीचा फोन आला. आई, माझं युनिव्हर्सिटी समर कॅम्पला सिलेक्शन झालं. आय एम फीलिंग सो हॅपी, सो रिलीव्ड. आय वॉज वेटिंग फॉर समथिंग गुड टू हॅपन. मग पुढचे दिवस पटपट गेले. ॲप्लिकेशन एक्सेप्ट करा, पुढचे फॉर्म भरा, ईमेलवर कॉन्टॅक्ट करा, असं तिचं काही ना काही चालू होतं. बघता बघता अस्मीला युनिव्हर्सिटीमध्ये सोडायचा दिवस आला. आम्ही कॅम्पसवर थोडं लवकरच पोहोचलो. सुरेख हिरवंगार कॅम्पस. आम्ही तिथे सायकलने आणि पायी भटकलो. तिथल्या आयकॉनिक जागांसमोर फोटो काढले. तिथल्या मेसमध्ये जेवलो. मुलांना राहायला छान टुमदार हॉटेल्स, चालायला केलेला पायवाटा, सायकलचे ट्रॅक आणि मुख्य म्हणजे सगळ्या मुलांचा सळसळता उत्साह बघून जीव सुखावून गेला. मला अस्मीचा खूप अभिमान वाटला. मी तिला म्हणाले, खूप छान हँडल केलीस बाबू. तू ॲप्लिकेशन इतका कमी एक्सेप्ट रेट आहे, मला खूप कौतुक वाटतं तुझं. ती पटकन म्हणाली, आई, मी खूप खुश आहे गं इथे यायला मिळालं म्हणून. इट इज प्रिव्हिलेज. पण मी लक्षात ठेवीन
की मी इथलं अवरेज स्टुडंट असेन. इथे सगळेच त्यात ॲप्लिकेशन प्रोसेसमधून आले ना. 2 मिनिट थांबून ती म्हणाली, आई, मी खूप विचार केला. मागच्या रोबोटिक्स सीझनला मी काम भरपूर केलं होतं, पण मी रिझनला चॅम्पियनशिपनंतर कोड परफेक्ट करण्यात खूप जास्त वेळ घालवला आणि स्कोअर वाढवण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही. किती स्कोअरवर कोड थांबावं याचा माझा अंदाज चुकला. बाकीच्या टीमना किती कदाचित अंडर एस्टिमेट केलं असं वाटतंय आता. यानंतर मी खूप काम करीन, पण कॉम्पिटिशन अंडर एस्टिमेट करण्याची चूक करणार नाही. मी तिच्याकडे क्षणभर पाहतच राहिले. तिने इतका विचार केला असेल असं वाटलंच नव्हतं मला. किती मोठी झाली माझी बाहुली. बोलता बोलता आम्ही हॉस्टेलच्या समोर आलो होतो. निघायची वेळ झाली होती. तिने सायकल लॉक केली, मला मिठी मारली आणि बाय आई, लव्ह यू म्हणून उड्या मारत तिच्या ग्रुप मीटिंगसाठी गेलीसुद्धा. तिच्या त्या लॉक केलेल्या सायकलकडे पाहता पाहता मला तिला सायकल चालवायला शिकवली तेव्हाची आठवण आली. तेव्हा आई सीट सोडून नको हां म्हणणारी अस्मी आणि आज उतारावरून भरधाव जाताना किंजळणारी आणि माझ्या हातातून सायकलची सीट सुटली आहे. अस्मीने वेग पकडला आहे. माझ्या मनात दाटून कंठ येतो. जा लाडके सुखाने वाचते आणि अस्मी गुणगुणत असेल, दिस गर्ल इज ऑन फायर. थँक यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग.